मित्रांनो, पूर तर गेला पण सर्व काही घेऊन गेला. जवळपास बालगंगा नदीला म्हणजे खरोशी दुर्शेतगाव दरवर्षी पूर होतातच, पण जवळपास 1989 नंतर जवळपास 37 वर्षानंतर हा सर्वात मोठा पूर झाला. म्हणजे महापूरच बोलायला पाहिजे. बऱ्याच जणांचं ह्या पुरामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतीचं तर झालेलं आहे, पण बऱ्याच जणांचं घरांचे सुद्धा नुकसान झालेलं आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. तर मित्रा बघा, सुरुवातच बघा, इथूनच बघा काय अवस्था आहे बघा. बिकट परिस्थिती आहे. पुढे तर अजून डेंजर काम आहे. आपण व्हिडिओमध्ये सर्वच दाखवतो. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो. मंडळी, नदीच्या बाजूला दुर्शेत गाव आहे. त्यांची सुद्धा काही वेगळी अवस्था नाही, सेम कंडिशन आहे त्यांची सुद्धा. तिकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे. पण मित्रांनो, एक पॉझिटिव्ह गोष्ट काय माहिती आहे का, जर पाणी आहे ना, हा सांडपाणी लवकर होतो, पाण्याचा निचरा लवकर होतो. ते एक आमचं भाग्य आहे असं बोलायला पाहिजे. नाही तर पूर्ण गावचे गाव वाहून गेले असते. कारण कंटिन्यू 6 दिवस पाऊस पडत होता. लाईन बघा, व्हायरल होतात बघा सगळे. पूल बघा, हा दुर्शेत गाव त्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. पुलाची सुद्धा अवस्था बघा काय आहे. अच्छा दादा, कुठे गेलतास तू? मंडळी बघा, वायर पूर्ण लोलतात बघा, आणि झाडं किती कोसळलीत बघा. आता लाईट किती दिवसांनी येणार ती पण सांगू शकत नाही. मंडळी बघा, आपल्याला नुसते आता वायरच दिसतात, पोल तर दिसून पण येत नाहीत, कुठल्या कुठे कोसळलेले आहेत. कशा वायरी लोंबताना बघा. खूप म्हणजे खूपच बिकट परिस्थिती आहे. सलग 4 ते 5 दिवस गावाची लोक पूर्ण अंधारात आहे. त्या पावसामुळे भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे. दोन्ही डिप्या आपल्या पूर्ण पाण्यामध्ये कोसळून पूर्ण गेलेल्याच आहेत शेतामध्ये. आता जेणेकरून एक गावातली एक डीपी आहे आतमध्ये, तिला चालू करून एक गावातले अर्धी जरी घरं लाईट अंधाराच्या पासून जरा दूर राहतील, ते प्रयत्न चालू आहेत. सगळे वायरमॅन वगैरे आलेले आहेत, सगळे MSCB वाले लोक. आता गावातली लोक पण त्यांना जरा हातभार लावून मदत करून, कुठे पोल जरा थोडे वाकलेले आहेत ते पण जरा सगळे नीट व्यवस्थित करून संध्याकाळपर्यंत लाईट आणण्याचा प्रयत्न करतो. कारण अजूनपर्यंत तरी अर्धी लोक आपली गावातली पूर्ण अंधारातच आहेत सगळी पूर्ण टोटल. आता जेणेकरून करून दुर्शेत आणि खरोशीमध्ये अर्धी जरी लोक उजेडात राहतील, हा प्रयत्न चालू आहे. कामं तर जोरात चालू आहेत, पण पावसाने जर शांतता घेतली तर अजून कामे चांगली होतील. तर मंडळी, निसर्गाचा प्रकोप काय असते तुम्ही पाहिलं असेल. एकेकाली म्हणजे गाव कसं होतं आमचं, आणि आज काय अवस्था आहे बघा. या इथे चायनीज होता बघा, याची अवस्था काय बघा. तिकडे बघा स्मशानभूमी होत्या, तिकडे संडास बाथरूम होते, ते पूर्ण वाहून गेलेत. लयच बिकट परिस्थिती आहे गावात. तर पाहू शकता काय अवस्था. मंडळी बघा, रस्त्यांवर किती चिखल साचलेला आहे बघा, आणि ज्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्यांच्या घरांमध्ये सुद्धा बरीचशी अशी माती पडलेली आहे. रस्ता बघा, पायवाट होती, पण आता काय त्याची अवस्था आहे बघा. सगळ्यांच्यात तर घरांमध्ये आपलं शिरता नाही येणार, पण जिथे जिथे चान्स भेटतो ते आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. तर बऱ्याच जणांची साफसफाई चालू आहे बघा. आता ही मोरी आहे ती पण कधी ढसलेल कधी जाईल सांगू शकत नाही. रस्त्याची अवस्था बघा, काय डेंजर काम आहे एकदम.
जवळपास 6 दिवसांनी रस्ता असा खुला भेटला असेल. 6 दिवस पूर्ण पावसामध्ये झाकूनच गेला होता. पोरं बघा मच्छीला लगेच 5 दिवसांचा चान्स भेटला तो चान्स सोडत नाही पोरं. लगेच पाणी खाली गेला लगेच मच्छीला आली बघा. एका खाली शोची झाडं होती इथे. काय अवस्था आहे बघा, एक झाड दिसत नाही. 4-5 दिवस तर आपण त्या पूर्ण डोंगरावरून जात होतो गावातले अपडेट घेण्यासाठी. तिथून हा रोड तर बुडालेलाच होता. सगळी कामं चालू आहेत बघा इथे. आता टॉवरचे पण नेटवर्क गेलेलं आहे त्याच्यामुळे हा पण काम चालू आहे. पाऊस जर थांबला तर बऱ्यापैकी चांगली कामं होतील. पावसावर आहे सगळं. बऱ्याच जणांच्या गाड्या सुद्धा पाण्याखाली होत्या 2-2 दिवस. म्हणजे त्यांच्या सुद्धा गाड्यांचं इंजिनचं काम नक्कीच निघेल. म्हणजे बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे. एकाने तर 4 दिवसच झाले होते 4 व्हीलर घेतली होती. म्हणजे माझा मित्रच आहे तो. त्याला काय वाटत असेल. असं बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे. त्या बाजूला सुद्धा तीच परिस्थिती आहे बघा. शेतं पण दिसून येत नाही, पूर्ण वाढ लागली. तर मंडळी बघा, केलंबाईचा पायथ्याखाली बघा काय अवस्था झाली. बऱ्यापैकी तरी साफ तरी झालेलं आहे. सकाळी तर पूर्ण पाय जात होते, एवढी माती होती पूर्ण. इकडे सुद्धा बघा, हा समोरचा पोल दिसतो तोच. पुढे एक पण पोल दिसत नाही कारण पोल सगळे पडलेले आहेत. डीपी पण पूर्ण पडलेले आहे. इथं हारवेणींची आपली दुकानं होती बघा, ती पण पूर्ण मोडूनच गेली. सगळी वाट लागली. इकडे सुद्धा काय अवस्था आहे बघा. त्या काकांनी आताच सर्व काही काम करून घेतलं होतं आणि काय अवस्था, झाडं बिडं बघा. शेतावर जाणाऱ्या लोकांची बघा, सुरुवातीलाच एंट्रीलाच बघा एक खड्डा पडलाय. ओझा घेऊन शेतावर कसा जायचा, अशी अवस्था आहे. ही रोप बघा. आणि आता ती कमी पडलं म्हणून इथं टाकली होती. ती आता कधी निघतील आणि कधी लावणी करायची. झाडं बघा, झाडं पण कोसळलीत पूर्ण. आणि आता तलावाची पूर्ण लेवल पाण्यामध्ये बुडून गेलं होतं आणि मच्छी बरीचशी बाहेर पडली काल. ती रोपं बघा अर्धी लोळतात पाण्यामध्ये. हा तलाव सुद्धा पूर्ण भरून गेला होता. ह्याच्यातील सुद्धा मच्छी बाहेर निघून गेली. आता समोर बघा पूर्ण बांध कोसळलाय तो बघा, खांड गेली पूर्ण. पूर्ण व्यवसाय तो खाली आलाय. ही रोपं सुद्धा बघा पूर्ण लोळतात. काय अवस्था आहे बिकटच. ती बघा किती मोठी खांड पडली बघा. आता तो शेतकरी काय करेल. ते शेत काय बोलते, शेत सगळं वाहून गेला. इकडं पण बघा. म्हणजे प्रत्येक शेतामध्ये काय ना काहीतरी झालेलंच तुम्हाला दिसेल. ती दार सुद्धा बघा. आमच्याकडे रोपांना दार बोलतात, काही ठिकाणी रोपं बोलतात. खरं म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास लागवड चालू होते आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागवड आमची जवळपास होऊन जाते. पण यावर्षी अजून रोपं तयार नाही झाली. खरं तर पावसाने सुरुवात तर लेट केली आणि ती लेट केली सुरुवातनं फार वाटच लावून टाकली बघा. म्हणजे कशी बशी झालेली रोपं होती, त्यांची अवस्था काय आहे बघा. मागेच पाऊस लागायच्या अगोदर इथे पण हा बांध कोसळला होता, बांधून घेतला.
इकडे तर बघा पूर्ण दिसत पण नाही रोप ती. इकडे तर बघा शेत आहे म्हणून वाटत पण नाही. चांगला व्यवसाय होत असतो. का शेतकऱ्यांनी काय करायचं यावर्षी? अन्न भेटेल खायला काही समजत नाही. काय भात पिकणार? शेतांकडे बघायची पण इच्छा होत नाही अशी अवस्था आहे. किती गाल बसलाय आणि किती रेवसा बसलाय. तर हा बघा या शेताची अवस्था बघा. याला शेत कोण बोलेल? आणि पोलांच्या बघा वायरी सगळ्या लावतात आणि पोल बघा कसे. समोर लाईटची डीपी होती बघा, ती पण कोसळून गेली पूर्ण. उन्हाळ्यात जेव्हा बसायला यायचं तेव्हा दगड किती अशी मोठी दिसायची. खरं म्हणजे आपल्याला काही सगळीकडे काही फिरता येणार नाही, पण जे जे दाखवता येईल ते आपण नक्कीच दाखवत आलेलो आहोत. काय म्हणजे पूर्ण नक्षाच बदलला असं वाटतंय. म्हणजे काय होता आणि काय झाला असं बोलायला पाहिजे. म्हणजे असं वाटते की कुठल्या अनोळखी जागेवर आलोय. जी नेहमीची पायवाट होती, नेहमीचा रस्ता होता, नेहमीचं जे दृश्य होतं ते पूर्ण नाहीसं झाले. भरपूर सात काय मला मला मजा वाटते रे. डेंजर काम आहे. दरवर्षी पूर होतातच, नाही बोलला तरी वर्षात 4-5, 5-6 पूर असतातच. पण एवढी बिकट परिस्थिती म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघितली जन्माला आल्यापासून. अशी बोलतात की 1989ला एक असा मोठा पूर झाला होता, म्हणजे महापूर. तेव्हा असं बरंच नुकसान झालं होतं आणि एवढ्या वर्षानंतर ते आता असं पाहायला भेटले. त्यावेळी तर 1989ला तर आमचा जन्म नव्हता झालेला, पण असं ऐकलेलं आहे आम्ही बऱ्याचदा. बघा अवस्था आहे, झाडं कुठे कोसळलीत, रस्ते कुठे गेलेत, हे पोल कुठे पडलेत. जाम बिकट परिस्थिती आहे. इकडं बघा जास्त थोडा पाणी खाली गेला नाही, इकडं मच्छीमार बघा फुल एन्जॉयमेंट घेताना. सर मग आता ते काय फणकुसांची खबर आहे बघा. विनायक भाऊनी कामच काढला. मेहनतीने झाडं लावली होती बघा मंडळी. काय अवस्था आहे बघा. तिकडे निंबूची वगैरे झाडं होती, त्यांनी इथं दिसत पण नाही, पूर्ण उकरून गेली. तिथे समोर पेरूचा झाड होता, तो सुद्धा मोडून गेला. नुकसान तर बरंच झालंय, पण आता त्याची भरपाई किती भेटेल हे तुम्हाला पण माहिती आहे.